Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. SIP करूनही पैसे वाढत नाहीयेत, तर काय कारण आहे की तुमची SIP तुम्ही करताय, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट्स करताय, पण तुमचे पैसे वाढत नाहीत, याची काय कारणं असू शकतात, याच्यावरती आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नावाचं बटन दाबा. मे माईट बी आम्ही तुमच्या आयुष्यात फायनान्शियली खूप चांगली व्हॅल्यू ॲड करू. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावकर. बघा, माझ्याकडे खूप सारे लोक येतात आणि त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं असतं की सर, आम्ही तर SIP करतोय, पण आमचे काही पैसे वाढत नाहीत. पहिलं तर महत्त्वाची गोष्ट ही येते की तुम्ही SIP करताय का, हा प्रश्न. काय कारण आहे? तर लोकांचं म्हणणं आहे पैसे वाढवायचेत किंवा आडीनडीला कामाला, तुमचं गोल आडीनडीला कामाला येतील किंवा असं जर काय असेल तर कृपया SIP करूच नका. तुम्ही SIP का करताय आणि किती वर्षांसाठी करताय, हा खूप महत्त्वाचा विषय आहे. जर तुम्ही असा विचार करताय की मी मागच्या वर्षी SIP सुरू केली आहे, 2 वर्षापूर्वी SIP सुरू केली आहे आणि माझे पैसे वाढत नाही आहेत, तर हे परफेक्टली नॉर्मल आहे. मार्केट ज्या वेळेला साईडवेज असेल तेव्हा तुमचे पैसे वाढत नाहीत. पैसे वाढणं म्हणजे वर्षात 2 वर्षातच रिटर्न बनणं असं काहीही नाही आहे. तुमचं गोल 10 वर्षांनी पैसे बनवायचे, वर्ष 2 वर्ष मार्केट साईडवेज असेल तेव्हा पैसे वाढणार नाहीत. इट्स अ परफेक्टली नॉर्मल सिच्युएशन. पण याच्यामध्ये तुम्ही जर काही भरपूर सारे ॲक्शन किंवा अजून काही कृती करायला गेलात तर मात्र तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. आत्ता रिसेंटली माझ्याकडे काही लोकांनी ते केलेलं आहे, ते उदाहरणांसह मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. सो SIP वाढत नाही याचं कारण काय आहे? तुम्ही फंड निवडता, तुम्ही SIP करता, मार्केट ट्रॅक बघता, पण रिटर्न कमी दिसले की फंड बदलता. हा सगळ्यात मोठं कारण आत्ताच्या काळामध्ये मला जे जाणवलं ते हे आहे. माझे इन्व्हेस्टर्स होते, त्यांनी खूप चांगले पैसे मागच्या 5-7 वर्षामध्ये बनवले होते. असे एक 4-5 लोकांबरोबर घडलं की त्यांचा एक ग्रुप होता आणि दे मीट मी. मला वाटतं हे जानेवारी महिन्यात समथिंग घडलं की ते माझ्याकडे आले. मला म्हटलं की सर, तुम्ही मागचे 2 वर्ष आपले रिटर्न ट्रॅक करत नाही आहात किंवा बघत नाही आहात. त्यांना जवळपास 15-16% CAGR होता. 15-16% कमी नसतात, पण त्यांना जे एक्सपेक्टेशन होते मागच्या 2018 पासूनचे, ते साधारणपणे त्यांना 18-20% रिटर्न ओव्हरऑल ॲव्हरेजली होते आणि मग ते 15-16% गेलं होतं. मार्केट 2 वर्ष साईडवेज होतं. त्यांनी NAV ट्रॅक केले, तर NAV त्यांना वाटलं की ते जे टॉप होतं त्याच्या खालीच आहे NAV आणि तो काही वाढत नाही आहे. सो दे हॅव टेकन डिसिजन की त्यांना कोणीतरी सांगितलं होतं किंवा रील्स पाहत होते आणि त्यांनी डिसिजन घेतला की आम्ही सिल्वरला जाणार आहे किंवा गोल्डला जाणार आहे. असं आम्ही ETFला एवढे रिटर्न्स आहेत आणि वी आर गोईंग दॅर. मी त्यांना सांगितलं रिस्क रिवॉर्ड मॅच करत नाही. माझे व्हिडिओज पण आहेत यूट्यूबवरती जिथं मी सांगितलं होतं की ठीक आहे, कॉल ठीक आहे, बट आत्ता सध्या तरी नाही, किंवा मार्केटच्या चांगल्या करेक्शनला तुम्ही तिथं रिएंटर करू शकता. पण त्यांनी माझं काहीही ऐकलं नाही आणि आय थिंक चांदी 3 लाख समथिंग होती, त्यांनी घेतली आणि त्यांनी ते पूर्ण एक्झिट केलं आणि इकडं त्यांनी एंटर केलं. 3,30,000 ती चांदी होती, त्यामुळे ते ETF त्यांनी विकत घेतलं. त्यानंतर ते धारदार काहीतरी 4,10,000 गेलं आणि 1 पर्सन कॉल, त्यातलं मला एका माणसाने फोन केला की म्हणलं बघा सर, तुम्ही निर्णय नाही घेऊ शकत आणि तुम्हाला खरंच हा विचार करण्याची गरज आहे की तुम्हाला खरंच काही येतं का, काही समजतं का. बघा, आम्ही एवढ्या दिवसात एवढे पैसे बनवले, असं व्हेरी गुड, बनलेत, काहीच हरकत नाही. पण माझा हा अनुभव आहे की चांदी पडायला लागली की 50-50, 60-60% पडते. इथून मागची हिस्ट्री मी पाहिलेली आहे. अवेअर राहा. त्यांना खूप आनंद झाला होता बिकॉज ते राईट होते. त्यानंतर ती मला वाटतं चांदी 4,10,000 समथिंग जाऊन जी धार पडली, तर काल परवा तर मला वाटतं 2,05,000 पण ती चांदी आली होती. साहेब, जिथं कुठं ते थांबले होते ना, जिथं कुठं होते तिथून त्यांचे रिटर्न 15-16% आता 14 असते असं मला वाटतं किंवा 15 असते. परंतु त्यांनी डायरेक्ट जेव्हा हे जी चांदी 3,33 2 गेली आहे किंवा 2,40 2,19 समथिंग आज आहे, 30-35% पैसे लूज केले. दॅट इज अ बिग मिस्टेक. तुम्ही जेव्हा रिटर्न चेस करता ना साहेब, तेव्हा तुमची कंपाऊंडिंग पूर्ण वाट लागते. जिकडं खोबरं तिकडं उदं करायचं बंद करा. ट्रेडिंग करणारे, तुम्ही ट्रेडर म्हणता ना, म्हणजे जिकडं रिटर्न आहे तिकडं पळायचं. ट्रान्झॅक्शन कॉस्ट जाणार, हे जाणार, काय जातं. तर पहिलं तर 3 प्रकारचे इन्व्हेस्टर: डिसिप्लिन इन्व्हेस्टर वेल्थ बनवतात, फिअरफुल इन्व्हेस्टमेंट काय करतात, बंद करतात, 2-2, 3-3 वर्ष रिटर्न नाही येत, ते म्हणतात FDला चांगलं आहे, ते तिकडे जातात. आणि ओव्हर ॲक्टिव्ह जे करतात ते काय करतात, फंड बदलत राहतात. आणि जे फंड बदलत जात राहतात ना, त्यांचा लय मोठा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे?
सर्वात जास्त नुकसान हे तिसऱ्या प्रकारचे ओव्हर स्विचर जे असतात ना ते करतात. ओव्हर ॲक्टिव्ह ज्याला म्हणूयात किंवा सारखं स्विच करणारी लोक असतात, ती लोक सगळ्यात जास्त नुकसान करतात. जर तुम्ही त्यापैकी आहात आणि तुम्हाला हे स्विच करण्याचं कसं करायचं, कसं नाही करायचं, का करायचं हे जर समजत नाही आहे आणि तुम्हाला एका ॲडवायझरची, एका मदतनीसाची गरज आहे, की मला वाटलं आज इकडे जाऊ, मला वाटलं तिकडे जाऊ, तुम्हाला काय वाटलं त्यांनी तुम्ही कुठंच जात नाही, भोपळे चौकात फिरत राहता, आज ही दिशा, उद्या ती दिशा, परवा दिवशी इकडं, तर तुम्ही रिझल्टमध्ये तिथंच असाल. एक दिशा पकडून एका टार्गेटच्या दृष्टीनं तयारी की आपण केली पाहिजे किंवा मार्गक्रमण आपण केलं पाहिजे आणि त्या कामी जर मदत लागत असेल तर नक्कीच हे सगळे नंबर्स आहेत. म्युच्युअल फंड, SIP, इन्शुरन्स, SIF, AIF कशामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि त्याचे फीचर किंवा काय भविष्यात त्याचं होऊ शकतं याच्याबद्दलची माहिती पाहिजे, किंवा जर तुम्ही ओव्हर स्विचर आहात किंवा तुम्हाला भीती वाटते तर कोणीतरी सपोर्टिव्ह गार्ड, बाउन्सर म्हणतो ज्यांना भीती वाटते ना मार्केटची, त्यांच्यासाठी आम्ही बाउन्सर आहोत. मार्केटचे जे काही चढ उतार आहेत त्याला आम्ही थोडंसं फेस करू, म्हणजे तुमच्यापर्यंत ते पोहोचणार नाही, त्याच्या झळा ज्या आहेत त्या तुम्ही आमच्याशी बोलू शकता. दुसरं ओव्हर स्विचर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही थोडंसं स्टेबिलिटी आणण्याचं काम करू शकतो. सो दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ज्या लोकांना मदतीची गरज आहे नक्की या नंबर्सवरती तुम्ही संपर्क करू शकता. या कामी तुमचं माइंड काय म्हणत असतं, काहीतरी ॲक्शन घेतो म्हणजे स्मार्ट वाटेल किंवा काहीतरी करतोय असं वाटेल, आणि हे काहीतरी करणं म्हणजे खूप काही चांगलं आहे असं लोकांना वाटतं आणि ते ॲक्शन्स घेत राहतात की नाही इकडं रिटर्न बनत, मग तिकडं जाऊ, तिकडं नाही बनत तिकडं जाऊ. बघा, जेव्हा मार्केटच रिटर्न नाही बनवत, फंड मॅनेजर काय त्याच्या घरनं रिटर्न बनवून आणेल? मार्केटच रिटर्न बनवत नसेल तर फंड मॅनेजर सुद्धा रिटर्न नाही बनवणार. हा कॉमन सेन्स आहे. आणि तुम्ही इकडनं तिकडं बरं, एखाद्या फंडमध्ये रिटर्न बनत असतील, मार्केट रिटर्न बनवत नसताना, तेव्हा असं समजा की तो फंड मॅनेजर थोडंसं लकी आहे, ती स्कीम थोडीशी लकी आहे, पण आत्ता ती लकी आहे, भविष्यात ते पण चुकणार आहेत. वाईट काळात तिने जर काही चांगला परफॉर्मन्स केलाय, होऊ शकतं फंड मॅनेजर पण चांगला असेल, नो डाऊट अबाउट दॅट, बट सगळ्याच वेळेला ते तसं साध्य होईल असं नाही आणि तुम्ही नाही ट्रॅक करू शकत. मी 23 वर्ष झालं मार्केटमध्ये, मला आज एकही स्कीम नाही आहे की कन्सिस्टंटली ती टॉप परफॉर्मर आहे. आज जी टॉप परफॉर्मर ती उद्या जेव्हा नसणार आहे, परवा अजून ती वर्स्टमध्ये जाणार आहे. इन्व्हेस्टिंगमध्ये जास्त ॲक्शन म्हणजे जास्त नुकसान, हे लक्षात ठेवा. सत्य एकच आहे. काय सत्य? तुम्ही जेवढ्या जास्त ॲक्शन्स घ्याल, जेवढे तुम्ही ॲक्टिव्ह बनाल इन्व्हेस्टिंगमध्ये, तेवढं तुम्ही नुकसान करणार आहात. तुम्ही सेवर्स बनता ना, सेवर, त्यावेळी मी आहे ना 3 प्रकारचे इन्व्हेस्टर पाहिलेत. मी हमेशा म्हणतो सेवर काय, पैसे माझे कमी नाही झाले पाहिजे भाऊ, मग तो FD करतो. ते FD मध्ये वर्षानुवर्ष, 10-10 वर्ष, 20-20 वर्ष पैसे पडलेत, त्याला काही फरक नाही पडत. तो लाईफ इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, 10-10, 20-20 वर्ष करतो. सेवर निवांत, पैसे कमी नाही झाले पाहिजे. मग त्यांनी महागाईला बीट करू दे, नाही करू दे, माझं डिव्हॅल्युएशन होऊ दे, पैशांचं आकड्यात पैसे वाढवतो, पण त्याची क्रय शक्ती, पर्चेसिंग पॉवर तो घालून टाकतो. हा कधी श्रीमंत होत नाही. मी याला गरिबीची मानसिकता असं म्हणतो. त्याला पैसे कमी नाही, रिस्क नाही घ्यायचे. ट्रेडिंग मानसिकता काय, जिकडं खोबरं तिकडं उद्या, आज इकडं उद्या तिकडं, प्रचंड जास्तीत जास्त ॲक्शन्स. ही लोक तर मोठं नुकसान करतात, म्हणजे दिसतात चांगलं पण असत नाहीत चांगलं. ओव्हर स्मार्ट, ओव्हर अतिशहाणे म्हणतो आपण मराठीत. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, त्याला कधीच काम मिळत नाही किंवा तो ग्रोथ नाही करत. इन्व्हेस्टर मानसिकता पाहिजे, आणि इन्व्हेस्टर मानसिकता असेल आणि इन्व्हेस्टर असाल तरच इकडे या ना. इन्व्हेस्टर म्हणजे काय, बघा, तुम्ही सगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टर आहात. तुम्ही जी गोष्ट कधी विकायची हे ठरवून घेत नाही, तिथे तुम्ही इन्व्हेस्टर. जागा घेता, कधी विकायची ठरवता, किती वर्षाली विकायची, काय करायचं नाही. सोनं घेता, कधी विकायची ठरवून घेता नाही. गाडी घेता, कधी विकायची ठरवून घेता नाही. तुम्ही असं काही ठरवून घेत नाही. सोनं घेतो, मी स्वतः सोनं घेतो. मी काय विचारतो, लागलं तर मी घाण ठेवेल, लागलं तर मी विकेल. मला ते लागतच नाही कधी, मी कधीच ते विकायचं नाही असा विचार करून ठेवलेलं आहे. असं काही पर्टिक्युलर टायमिंग नाही आहे. हा, माझ्या पोरीच्या लग्नाला गरज लागली तर मी सोनं विकेल, अजून काही गरज लागली तर मी विकेल, नक्की विकेल. मला मी केलंच आहे त्यासाठी. काही गोल पूर्ण करण्यासाठी विकेल, काही एमर्जन्सीसाठी विकेल, माहीत नाही. पण माझ्याकडे टाईम ड्युरेशन नाही आहे. आय एम इन्व्हेस्टर. मी त्याची प्राईस बघायला जात नाही रोज. सेम थिंग, मी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टर आहे. मी म्युच्युअल फंड विकत घेताना हे विचार करून घेतच नाहीये की मला कधी विकायचं आहे. मी सिंपल म्हणतो, मला जर काही लागलं, माझे जर काही गोल पूर्ण करताना याची गरज लागली, मला रिटायरमेंटला बाबा पेन्शन पाहिजे, तर मी त्यातनं पैसे काढून वापरेल, SWP करून वापरेल. मी विकायचा विचार नाही करत. मी इन्व्हेस्टमेंट करताना मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीनं इन्व्हेस्टमेंट केली. माझी मुलगी ग्रॅज्युएट झाली, मला नाही लागले पैसे, मी नाही विकलं ते. म्हणजे काय, मी आत्ता अर्निंग करत होतो, ते माझ्या अर्निंगमध्येच बसलं,
मी नाही विकलं ते. गरज लागली तर नक्की विकलं असतं, 100% विकलं असतं. सो मी घेताना युनिट्स ॲक्युम्युलेशन करताना हा विचार नाही करत की मला म्युच्युअल फंड कधी विकायचा, मला स्टॉक मार्केटमधलं स्टॉक कधी विकायचा. आय एम नॉट थिंकिंग दॅट. मला जर लागलं तर मी विकेल. इन्व्हेस्टिंग मानसिकता. मला नाही लागलं तर मी नाही विकणार. मग त्याची प्राइस कमी होते जास्त होते आणि मला नाही फरक पडत. इन्व्हेस्टर जर तुम्ही झालात तर जास्त ॲक्शन्स रोज तुम्ही सोन्याबरोबर करा बरं, की सोनं वाढलं विकून यायचं, सोनं कमी झालं विकत घ्यायचं. करा बरं, जरा करून दाखवा. तुमचं नुकसान होऊन फायदा होण्याऐवजी नुकसान होईल. आता माझ्याकडे दागिने आहेत, मी म्हटलं असतं सोनं 1,75,000ला विकून टाकलं विकून, आज 1,40,000ला घेतो. साहेब 15 आणि 20% तर कर्णावेळ देतोय, GST देतोय, मोड घट घेतोय. साहेब हे ट्रान्झॅक्शन कॉस्ट ना माझा जीव काढेल. आणि मी प्रत्येक वेळेला बरोबरच राहील याची गरज जरुरी नाही. तुम्ही का बरोबर व्हायला चालले? ओव्हर ॲक्शन्स, रिझल्ट जास्त नुकसान. सो प्लीज याच्यापासून अवॉइड करा ह्या सगळ्या गोष्टी. काय होतं ओव्हर स्विचिंगने काय नुकसान होतं? हायला घेता आणि लोला विकता. आता सोनं घेतलं, चांदी घेतलं, आता लोक घाबरले. अजून जर एक थोडासा अजून काळ असंच राहिलं ना, चांदी येऊ द्या 1.5 लाखाला, जाऊ शकते, वाढू शकते. काय होणार ज्यांनी 3,33,000ला घेतलंय त्याचं? तो तिकडं पॅनिक होणार. बरं आहेच तो एवढा वोलेटाईल ॲसेट क्लास आहे. मी सांगितलं होतं 50%, 60% पडू शकते बरं का चांदी पीकपासनं. माझ्या व्हिडिओमध्ये पण असेल, तुम्ही युट्यूबला जाऊन बघा. पडलंय टॉपपासनं 50-60% चांदी पडलंय. अर्धे पैसे गायब केलेत ज्यांनी टॉपला घेतलंय. एक तर सोनारच माझ्या ओळखीचे, त्यांनी 4 लाखांनी सोनं घेतलंय आणि मोठं घेतलंय. परेशान आत्मा झालाय. सोनार आहे स्वतः, काही करू शकत नाही. तुम्ही जेव्हा मार्केट बघा, गाडी सुटते म्हणून गाडीत नाही बसायचं. लेफ्ट आउट फिलिंगने बसतात लोक गाडीत महागड्या, आणि पडायला लागल्यावर पण पॅनिक सिच्युएशनमधून घरी निघतात. ह्या दोन्ही गोष्टी अवॉइड करायला लागतात. स्थिर स्थावर होऊ द्या ना मार्केट, काय गडबड आहे? ठीक आहे महागात घेऊ पण स्टेबल होऊ द्या. आपल्याला पडताना पण लय घाई, पैसे टाकायची आहे, पैसे काढायची आहे. आणि मग पहिले तर हाय रिटर्न ते ट्रेडर लोक हायला घेतात आणि लोला विकतात. एक्झिट लोन द्यायला लागतो, टॅक्सेस भरायला लागतात. मला काल परवाच एक जण म्हणत होते की सर तुम्ही आता तुम्हाला एवढं सगळं अक्कल आहे, तुम्ही एवढं सगळं हे करता, ह्याला भेटता त्याला भेटता, तुम्हाला इकॉनॉमीबद्दल माहिती आहे, मग मार्केट पडलं पण तुम्हाला माहीत असेल, मग तुम्ही तर स्टॉक विकून टाकले असतील. म्हटलं काय संबंध स्टॉक विकण्याचा? मग म्हटलं वरती विकले असते, खाली घेतले असते ना. म्हटलं मार्केट किती खाली जाणार हे कोणाचा बाप नाही सांगू शकत. पहिले तर म्हटलं माझे जे स्टॉक आहेत काही ठिकाणी मला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे, काही ठिकाणी मला लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे. मी जर विकलं, ठीक आहे, मी समजा 100 रुपयाला विकलं, मार्केट 10% खाली येणार, 20% खाली येणार मला माहित नाही. पण मी 100ला विकल्यानंतर मला लगेच टॅक्स लायबिलिटी येते. समजा मी शॉर्ट टर्म कॅपिटल गेन 20% भरला आणि मार्केट 20% खाली जाण्याऐवजी 15% खाली गेलं, 85 रुपयाला गेलं आणि त्यानंतर वरती गेलं, म्हणजे मी 20% टॅक्स पण भरला, ट्रान्झॅक्शन कॉस्ट, आणि त्यानंतर मला 100ला परत विकत घ्यायला लागलं. सर कितीला पडतंय टॅक्सेस माहिती आहे का तुम्हाला? इन आणि आउट करणं एवढं सोपं नाही. मग मी सरळ म्हटलं 20% मी तर मार्केट खाली जाणार हे धरूनच चालतो की आता निगेटिव्ह न्यूज आली, 20% तुटणार आहे, 20% मला टॅक्स पण भरायला लागू शकतो, ट्रान्झॅक्शन कॉस्टमध्ये माझे 20% जातील. त्याच्याऐवजी मी गुपचूप बसतो, माहीत नाही किती झाला, 10,000 15,000 तिथनं बाहून झालं तर मला ते गाडीत बसायला परत इन अँड आउट करत बसायची गरज नाही. आणि मी जे गाडीत बसलोय मला 100% माहिती आहे की ती गाडी निघाली आहे श्रीमंतीकडे, 3 आगळी गाडी निघाली छत्रपती संभाजीनगरला, तिकडंच पोहोचणार आहे. थोडी थांबल डिझेल भरायला, थोडंसं काहीतरी करायला. होऊ शकतं पंक्चर झाली गाडी, थोडंसं मागं जायला लागेल गाडीला, कारण मागं पंक्चर जवळ आहे, ते काढून परत निघणार आहे. मला शॉर्ट माहीत आहे. मी काय हे कॉस्ट भरू, एक्झिट लोड किंवा टॅक्सेस जे आहेत, कंपाऊंडिंग ब्रेक होतं, पोर्टफोलिओमध्ये गोंधळ निर्माण होतो, काय घ्यायचं काही नाही. साहेब मी जे स्टॉक घेतलेत, मी असं म्हणतो की मार्केटमध्ये युद्धबंदीची घोषणा झाली तर पर्यायच नाही आहे इंटेलिजंट मनीला माझ्या स्टॉकमध्ये आल्याशिवाय. ते सगळ्यात जास्त हेवीली बाय करतील माझे स्टॉक्स, म्हणजे माझे स्टॉक मी जो पोर्टफोलिओ बनवला आहे किंवा माझे जे म्युच्युअल फंड आहेत. मग मला कळत नाही की मग ते 20% वरती जाणार, अप्पर सर्किटला 10% वरती जाणार, तेव्हा मी जाऊन घेणार. म्हणजे ते सुटलं की बेकार सुटतंय. सो मी इन आउट करत नाही बसणार. आणि हेच समजून घेणं गरजेचं आहे की तुम्ही काय विकत घेताय, कशासाठी विकत घेताय. इन्व्हेस्टर बना साहेब. इन्व्हेस्टर कधी विकायचा हा विचार करत नाही. इन्व्हेस्टर प्राईज नाही बघत साहेब. तुमची 10 लाखाची गाडी 8 लाखाला झाली, होतेच वर्षा 2 वर्ष, मग विकणार का? तुम्ही म्हणतो वापरायला घेतली, मग 6ला जाणार, 4ला जाणार. गाडी आज ना उद्या लाखाला जाणार. 10 लाखाची गाडी ₹1,00,000 किंमत होणार. काही प्रॉबिलिटी नाही की तिची 1 कोटी किंमत होणार. सिम्पल आहे. आमच्या म्युच्युअल फंडची प्रॉबिलिटी आहे 10 लाखाचा म्युच्युअल फंड 8 लाख होईल, 6 लाख पण होऊ शकतो, नाही होणार पण पकडा. तर त्याची प्रॉबिलिटी आहे 6 लाख. जर तुम्ही वेळ दिलात पुढचे 5-10 वर्ष, 20 वर्ष, तर ते 1 करोड 2 करोडमध्ये कन्वर्ट होते. ज्या ठिकाणी प्रॉबिलिटी आहे तिथं आपण थांबत नाही, तिथं आपण ट्रेडिंग करायला जातो, तिथं आपण अजून काहीतरी उद्योग करायला जातो, ॲक्शन्स घ्यायला जातो. बाकीच्या ठिकाणी आपण शांत बसलेलो आहे. जागा घेतली शांत बसता. का म्हणता इकडच्या एरियात मी घेतली, त्याला ती प्राईस एवढी वाढत नाही, तिकडच्या एरियात इथे विकून टाकतो, तिकडे जाऊन घेतो, काही करत नाही, तुम्ही गप्प बसता. इन्व्हेस्टर असता ना, इकडे इन्व्हेस्टर म्हणा,
किती लोक इन्व्हेस्टर बनणार मला खाली कमेंटमध्ये सांगा. नुसतेच व्हिडिओ नका बघू, खाली कमेंटमध्ये सांगा की मी इन्व्हेस्टर बनणार आहे बाबा. यापुढे मी प्राईज नाही बघणार, मी ॲक्युमुलेशन बघणार, युनिट्स किती आहेत माझे. तुमच्याकडे लाख युनिट आहेत किंवा तुमच्याकडे 10 ग्रॅम सोनं आहे, प्राईज वर जाईल खाली जाईल, तिसरं महायुद्ध होईल. 10 ग्रॅम सोनं 10 ग्रॅमच राहील ना. तुमचे 100 युनिट लाख युनिट आहेत ते लाखच राहतील, काही फरक नाही. उद्याच्याला जेव्हा परत एकदा मोमेंटम येईल तेव्हा ते परत जोरात वरती जाईल. सो पोर्टफोलिओ गोंधळमध्ये निर्माण करू नका. परिणाम तर रिटर्न या सगळ्या गोष्टींमुळे कमी होतील. SIPमध्ये यश फक्त ज्यांचे पेशन्स ठेवतात, व्हॉलेटिलिटीमध्ये इकडे तिकडे पळत नाही, कन्सिस्टन्सली आपलं चालू ठेवतात आणि नो ओव्हर स्विचिंग, पळापळ करत नाहीत. कधी कधी बेस्ट निर्णय, कधी कधी नाही, म्युच्युअल फंडमध्ये बेस्ट निर्णय एकच आहे, तो म्हणजे काय, काहीच न करणं. काहीच न करणं हा बेस्ट निर्णय. याच्यापेक्षा बेस्ट निर्णय वेल्थ क्रिएशनला म्युच्युअल फंडमध्ये असूच शकत नाही असं मला वाटतं. कारण फंड मॅनेजर तिथं जी रिस्क अनालिसिस टीम आहे, सेक्टर अनालिसिस टीम आहे, ती डोळ्यात तेल घालून बसली आहे तुमच्यासाठी. त्याच्यावरती त्यांचं पोट पाणी चालतं. उद्या ज्याला तुमचं जर नुकसान झालं तर त्यांनाही नाही ना जॉब, त्यांचं तरी कशी ग्रोथ होईल, त्यांची EMC आहे ती कशी ग्रोथ करेल. सो प्रत्येक माणूस तिथं तुमचे जेन्युअनली पैसे वाढवण्यासाठी बसलेला आहे. तुम्ही फक्त शांत बसणं, त्याच्यावरती विश्वास ठेवणं, एवढंच काम करू शकता आणि तेच तुम्ही करावं असं मला वाटतं. तुम्ही घर बांधायला काढले, एका कॉन्ट्रॅक्टरला दिल्यानंतर तुम्ही शांत बसता ना, 4 दिवस मागे पुढे होईल पण तू घर बांधून देतोस ना. सेम थिंग हे सुद्धा तुमचे जे काही उद्दिष्ट ते पूर्ण करून देणार, शांत बसा, गडबड करू नका. तुम्हाला अपेक्षा रातोरात श्रीमंतीची असेल तर इथं रातोरात श्रीमंती नाही आहे. ही गोष्ट खून गाठ बांधून ठेवा. ज्या लोकांना तात्काळ रिटर्न पाहिजेत त्या लोकांसाठी श्रीमंतीच नाहीये किंवा रिटर्न नाही आहेत असं समजून जा. मी कितीतरी लोकांना पाहिले आतापर्यंत ज्यांना रातोरात श्रीमंत व्हायचे ते कधीच श्रीमंत होत नाहीत. ते हमेशाच स्ट्रगलिंग असतात पैशाबरोबर. ज्या लोकांना यथाअवकाश श्रीमंत व्हायचं आहे त्यांच्यासाठी लवकर श्रीमंती आहे. ठीक आहे. सो शांतीनं इन्व्हेस्टेड राहा. जर काही प्रॉब्लेम वाटत असेल, जर काही डिस्कशन करावं असं वाटत असेल, चुकीचा निर्णय घेऊन परत आयुष्यभर रडण्यापेक्षा निर्णय घेण्यापूर्वी, फायनान्शियल निर्णय घेण्यापूर्वी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. नवीन इन्व्हेस्टमेंट करायची आहे, नवीन इन्व्हेस्टमेंट वाढवायची आहे, कसली मदत लागते आहे इन्शुरन्सबद्दल, खाली नंबर त्याच्यावरती संपर्क करा. विल हेल्प यू. तुमच्या मित्र नातेवाईकांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.